नमस्कार मंडळी, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण मस्त अशी भेंडीची भाजी बनणार आणि मेन म्हणजे काय माहिती, ह्या भाजीला जास्त वेळ नाही लागत, पटकन अशी बनते ही आणि खायला खरंच खूप मस्त लागते। सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही भाजी तुम्ही नक्कीच बनवा। त्यासाठी आपल्याला काय 2 चमचे तेल गरम करायचे आहे, भेंडी बारीक चिरून घ्यायची आहे आणि भेंडी जी आहे ना जास्त अगदीच बारीक किंवा जाडसर अशी नाही कट करायची आहे, मीडियम साईजमध्ये कट करायची जसे की तुम्ही बघू शकता। आणि ही आपल्याला अगदी तेलामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायची आहे आणि फास्ट गॅसवर नाही, स्लो गॅसवर। जर तुम्ही फास्ट गॅसवर ही भेंडी परतून घेतली ना, भेंडीचा कलर जे आहे तो काळपट होतो, त्यामुळे स्लो गॅसवर ही अगदी 2 मिनिटासाठी ही तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आणि मेन कसं माहिती आहे का, सकाळच्या घाईच्या वेळेस ही जर तुम्ही भेंडीची भाजी बनवली ना तर कशी पटकन होते आणि खायला खरंच ही खूप मस्त लागते आणि बनवायला जास्त वेळ नाही लागत। आणि मेन म्हणजे कसं माहिती, ह्याच्यामध्ये जास्त साहित्य पण घालायची गरज नाही, आपले अगदी म्हणजे रोजचे घरचे बेसिक मसाले घातले ना तरीही खूप छान लागते। आणि मेन म्हणजे भेंडी चिकट होते, त्यामुळे बऱ्याच जणांना खायला आवडत नाही, त्यामुळे अर्धा लिंबाचा रस इथे ह्याच्यामध्ये पिळायचा, जेणेकरून आपली भेंडी जी आहे ती अगदी चिकट नाही होणार। हे बघा, अशा पद्धतीने आपली भेंडी इथे भाजून झालेली आहे, ती साईडला काढून घ्यायची। पुन्हा एकदा 1-2 चमचे तेल गरम करायचे आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडीशी लसूणच्या पाकळ्या म्हणजे एक 5-7 पाकळ्या थोड्याशा छोट्याशा अशा कट करून आपल्याला तेलामध्ये घालायचे। तेलामध्ये हलकासा कलर लसूणचा चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ आपल्याला म्हणजे पूर्ण असं काळपट होईपर्यंत नाही, हलकासा कलर लसूणचा चेंज होईपर्यंत आपल्याला हे तेलात परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये हळद घालायचे अर्धा चमचा आणि मग आपल्याला इथे 1-2 चिमूट आपल्याला इथे हिंग घालायचं आहे। हिंग इथे जास्त वापरायचा नाही, अगदी थोडासा हिंग वापरायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला इथे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि त्यानंतर मी रोजचा जे आपला घरचा मसाला असतो तोच घातलेला आहे। जर तुम्ही मसाला रेडीमेड अवेलेबल नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील घातलं ना तरीही भाजी ही अप्रतिम अशी लागते। आणि 1 चमचा इथे मी घरचा मसाला घातलेला आहे आणि मग काय हे तेलामध्ये व्यवस्थित मसाले फिरवून घ्यायचे आहे। त्यानंतर जे आपण भाजी आपली भेंडी भाजून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे। आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। आणि तुम्ही बघू शकता भेंडी बिलकुलही चिकट नाही, अगदी म्हणजे मोकळी अशी ही भेंडी झालेली आहे। जर तुम्ही फ्राय करताना लिंबाचा रस घातला ना तर तुमची देखील भाजी मस्त आणि बिलकुलही चिकट होणार नाही। अगदी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे, अगोदरच मीठ नाही घालायचं आहे। अगोदर तर तुम्ही मीठ घातलं ना भेंडी भाजताना वगैरे तर ही भेंडी व्यवस्थित भाजली नाही जाणार, त्यामुळे हे सगळे मसाले घातल्यानंतरच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 5 मिनिटासाठी हे झाकण लावून ठेवायचे आहे। 5 मिनिटात आपली ही भाजी रेडी होते आणि सकाळच्या घाईमध्ये डब्यासाठी ही योग्य अशी भाजी आहे आणि खूप छान अशी लागते। आणि हे बघा, अगदीच म्हणजे आपले घरचे बेसिक मसालेच घालून इथे भाजी रेडी झालेली आहे, ना कुठलाही कांदा टोमॅटोचा पण वापर केलेला आहे। जर तुम्ही लसूण खात नसेल ना तर लसूण देखील स्किप करू शकता। त्यानंतर का भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 चमचे कूट घालायचं आहे, वरून थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे। आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भाजी जी आहे ते अजून नेक्स्ट लेवलला जर घेऊन जायची असेल ना तर मॅगी मसाला घाला, म्हणजे ही भेंडीची भाजी अगदी अप्रतिम अशी लागते। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे। चला मग, तुम्हाला पण भेंडीची भाजी आवडली असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।